ठाणे महानगरपालिकेच्या निवडणुकीचे अर्ज भरण्याचा आता अखेरचा दिवस येऊन ठेपलेला असला तरी अद्यापही महाविकास आघाडीचं काही खरं दिसत नाही. काँग्रेस पक्ष आता महाविकास आघाडीमधून बाहेर पडला असल्याचं आज काँग्रेसचे ठाणे अध्यक्ष श्री विक्रांत चव्हाण यांनी म्हटलं आहे. कळवा आणि इतरही परिसरामध्ये काँग्रेस पक्ष आपले उमेदवार उभे करेल असं देखील या निमित्ताने श्री विक्रांत चव्हाण यांनी सांगितलं आहे. घटस्फोट झाला आहे या शब्दामध्ये त्यांनी ही आघाडी तुटली असल्याचं सांगितलं. त्याचप्रमाणे आम्ही जितेंद्र आव्हाड यांना अनेकदा संपर्क करण्याचा प्रयत्न केला, मात्र जितेंद्र आव्हाड यांनी प्रतिसाद दिला नाही असा आरोप देखील त्यांनी केला. त्याचप्रमाणे राजन विचारे यांच्यावर देखील त्यांनी यावेळेस आरोपांची सरबत्ती केली. काँग्रेस पक्षाला गृहीत धरण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे, मात्र काँग्रेसची ताकद मोठी आहे असं देखील यावेळेस विक्रांत चव्हाण यांनी सांगितलं. आम्ही आमचे फॉर्म बिम भरून घेतलेत. आम्ही प्रोफेशनल माणसांकडनं आमचे एबी फॉर्म आले की आम्ही भरू. आम्ही जवळजवळ 15 पॅनलवरती आमचे उमेदवार आम्ही उभे करणार. हो, एबी फॉर्म घेऊन. सातत्याने महाविकास आघाडीच्या बैठकीमध्ये तुम्ही देखील होत्या, चर्चा होत होती. मनसे असेल, ठाकरे सेना असेल, राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार गट असेल किंवा काँग्रेस असेल, तुमच्या बैठकांमध्ये चर्चा व्हायच्या, पण जागांच्या बाबतीत काय काँग्रेसला किती जागा मिळायच्या त्याबद्दल काय सांगा? घटस्फोट झाल्यानंतर नवऱ्याने बायकोबद्दल बोलायचं असतं, बायकोने नवऱ्याबद्दल बोलायचं असतं. घटस्फोट झाला. या ठाण्यातले जे तुम्हाला माहिती आहेत समस्या, पत्रकार म्हणून घनकचरा व्यवस्थापन, वाहतूक कोंडी, आरोग्य, शिक्षण, बरोबर पाणी समस्या, या सगळ्या गोष्टी, ट्रान्सपोर्ट, या सगळ्या गोष्टी घेऊन आम्ही जनतेसमोर जाणार. कोंडीमुक्त ठाणे. भवानी ज्वेलर्स ठाणे, पारंपरिक आणि आधुनिक दागिन्यांचा अप्रतिम संगम. प्रत्येक स्त्रीची पहिली पसंती भवानी ज्वेलर्स ठाणे. नक्की भेट द्या.